नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग. तर मित्रांनो, लास्ट टाइम आपण गणेश उत्सवातला म्हणजे बाप्पासाठी लागणारे जे दागिने असतात, शस्त्र असतात, त्याचबरोबर कंठी, त्याचबरोबर लटकन, कानातली, वेगवेगळ्या प्रकारचे जे दागिने असतात ते आपल्याला कुठे चांगल्या पद्धतीचे आणि भारी भारी क्वालिटीचे आणि अगदी कमी प्राइस मध्ये कुठे मिळणार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लास्ट टाइम आपण लालबाग मध्ये भवानी आर्ट्स मध्ये गेलो होतो. यावर्षी पण त्यांची व्हिडिओ शूट केली आपण. तर तुम्ही बघू शकता मागे लालबागच्या राजाची जी मूर्ती दरवर्षी ते जशा प्रकारे म्हणजे गणेश उत्सव असो किंवा बाकीचं पण काही ते सजवतात आणि खूप सुंदररित्या सजवली आहे. आणि यावर्षी त्यांच्याकडे खूप व्हरायटी मध्ये आपल्याला गणपती बाप्पासाठी लागणारे शस्त्र, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे दागिने आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या इथे कसं यायचं ते मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहे. यांचा ऍड्रेस, फोन नंबर सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा स्क्रीनवरती लावतोय. चला तर मग जाऊया, बघूया शॉप मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत भवानी आर्ट्समध्ये. लालबागमध्ये सर्वात फेमस असं शॉप आहे. तिथे आज आपण लास्ट टाइम पण आपण व्हिडिओ बनवली होती, यावर्षी पण आपण आलेलो आहे. तर दादा, सर्वात आधी तुझं स्वागत आहे चॅनलवरती. थँक्यू सो मच तू आल्याबद्दल इकडे. थँक्यू. तर आता आपण या वर्षीसाठी काय काय नवीन नवीन स्पेशल आपल्या इथे आलेलं आहे? तर आपण यावेळी उंदीर मामामध्ये नवीन केलेलं आहे. ओके. हारामध्ये नवीन केलेलं आहे. हा. शेलामध्ये नवीन केलेलं आहे. कड्यांची साईज आणि डिझाईन्स नवीन केलेले आहे. ओके. याविषयी आपण असे दगडूशेठ ठेवून प्रतिमा ठेवलेली आहे. ओके. दगडूशेठ दागिने हवे असतात, बरोबर, त्यानुसार पण ठेवलेलं आहे. ओके. सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्यावरती पण जे दगडूशेठ हलवाई जी बाप्पाची मूर्ती आहे ना, ती एकदम श्रीमंत रूपी असते आणि त्याच याच्यामध्ये सजवलेली आहे दागिन्यांनी. तुम्ही बघू शकता ते बघा. तर आता आपल्याकडे लालबागमध्ये पण पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे काय काय म्हणजे साईज मध्ये दागिने आलेले आहेत. आपल्याकडे 1 फीट पासून ते सार्वजनिक गणपती मंडळापासून आपल्याकडे अवेलेबल आहे. तर त्यामुळे डिझाईन तुम्ही बघू शकता, सजवली मी मूर्ती. ओके. हे हार आहे, फूल आहे, कडे आहे, बाजूबंद आहे, सोनपट्टा आहे. ही 2 फुटाची मूर्ती आहे ना? हे बघा, 2 फुटाच्या मूर्तीला जे जे म्हणजे लालबागच्या राजाची जर कोणी मूर्ती बुक केली असेल ना, तर राजासाठी जे जे दागिने असतात ते सर्व इथे लावलेले आहेत. आणि ह्यामध्ये जर मोठी मूर्ती असेल तर ती पण साईज मध्ये तुम्हाला जे दागिने असतील ते अवेलेबल होतील. हे बघा, पण भेटेल तुम्हाला. ओके. काय प्राइस आहे त्याची? असं वेटच्या अनुसार जातो. पेन चालू होतं 10,000 12,000. ओके. तसं यांची वेट वाढणार किंवा डिझाईन जशी साईज वाढेल त्यानुसार वेटच्या अनुसार किंमत असते. चालेल. तर आता आपण उंदीर मामाकडनं येऊया सुरुवातीलाच. तर काय नवीन आलंय यामध्ये? मला चांदीचं सिल्वर कोटिंग मध्ये बनवलंय मी यावर्षी. काय काय लोक बोलतात सिल्वर सारखा लुक हवाय. मग हे सिल्वर मध्ये खूपच सुंदर वाटतं. सिल्वर, गोल्डन आहे, सब ब्लॅक आहे. ब्लॅक मध्ये पण लास्ट टाइम होता आणि यामध्ये पण आहे. हे बघा, खूपच सुंदर आहे ते बघा. या साईज भेटेल. ओके. म्हणजे छोट्या साईज पासून म्हणजे सिल्वर मध्ये पण आहे, गोल्ड मध्ये आहे, ब्लॅक आणि गोल्ड मध्ये आहे. आणि यामध्ये पण आपल्याला साईज मिळून जाणार आहेत आरामध्ये. 1 फुटापर्यंत एवढी साईज पर्यंत आपल्याकडे. ओके. म्हणजे मोठी साईज जर तुम्हाला पाहिजे तरी किती प्राइस असेल त्याची? मोठी साईज असेल अंदाज 8,000 10,000. ओके. आणि पण सिल्वर गोल्ड. हा, सिल्वर असेल तर थोडा महाग, ब्लॅक असेल कमी, गोल्डन असेल तर थोडं कमी. तरी यांची काय एक्झॅक्ट प्राइस आहे सांगू शकतो? 200 रुपये आहे ही वाल्या. 200 आहे, 250, 220. ओके. आणि ह्या हे असे येतात 950, 750. ओके. जशी जशी तुम्ही साईज घेणार त्यानुसार प्राइस रेंज वाढत जाणार. ओके. तर आता अजून काय काय नवीन या वर्षीसाठी म्हणजे शस्त्र बघू शकते? नवीन सगळे कंठी बनवलेले आहे. ओके. वेगवेगळ्या प्रकारच्या एवढे सगळे व्हरायटी आहे. खूप सुंदर अजून व्हरायटी आपल्याकडे. हा, खूप सुंदर सुंदर आहेत कंठ्यांमध्ये पण. हे बघा, आणि ह्यामध्ये सिल्वर मध्ये पण मिळून जातील ना आपल्याला? सिल्वर मध्ये तुम्ही सांगितलं तर याला मी सिल्वर कोटिंग करून देऊ. ओके. तरी काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे त्यांची? आपल्याकडे सुरू आहे 250 पासून सुरू. ओके. अगदी 250 रुपयापासून सुरुवात आहे. आणि त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता ते बघा. वाव, तो एक नवीन आहे बघा, सिल्वर. आणि हे हा कितीला? 750. 750. ओके. दुर्वांचा पण यावी आपण बनवलं. ओके. वाव, हे बघा दुर्वामध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जर काही युनिक करायचं असेल तुम्ही हे सुद्धा हे करू शकता. बघा, खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, लोड मध्ये पण कोणाकोणाला इन्क्वायरी असतात, लोड कितीला आहेत, किती साईज मध्ये मिळणार, तर ते देखील आपल्याकडे सुरू आहे 1 फीट पासून सुरू आहे. ओके. याच्यापेक्षा अजून एक छोटी साईज येते. पण आहे ही मोठी साईज आहे. ही मोठी साईज आहे. मोठी आहे तर मोठी भेटेल. ओके. म्हणजे सार्वजनिक गणपतीसाठी सुद्धा पण भेटेल. 12 फूट 15 फूटच्या मूर्तीला ते ऑर्डरच्या अनुसार बनतात. हा. तरी एक्झॅक्ट दादा किती दिवस आधी ऑर्डर द्यावी लागेल?
लोड बनवायची आहे किंवा काही गोष्टी बनवायची आहे, हा. कमीत कमी त्याला मला एक 10-15 दिवस आधी म्हणजे ऑर्डर आता ऑगस्ट दिली तर हा मला एक 10-15 म्हणजे ऑगस्टच्या एंडिंगच्या आधीच तुला ऑर्डर द्यावी लागणार नंतर काम सुरू होतो मागे गणपतीपासून सुरू होतो. हा तुम्ही आधी दिल्या तुम्हाला डिलिव्हरी पण लवकर भेटेल. ओके. तुम्ही आगमनला यूज करू शकता. आणि हे एक छोट्यामध्ये आहे, यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे दादा? म्हणजे साईज अनुसार डिफरंट आहे आणि म्हणजे क्वालिटी पण डिफरंट ओके. आहे. हे बघा असे हे छोट्या छोट्यांमध्ये देखील अवेलेबल आहे. हे बघा तरी काय प्राइस रेंज आहे? आपल्याकडे 300 रुपयापासून सुरू आहे. ओके 300 रुपयापासून. ओके हे बघा मस्त मस्त कलर्स आहेत. तुम्हाला आपल्याला जो कलर हवा असेल तो कस्टमाइज करून मिळेल ना? म्हणजे माझ्याकडे खूप अवेलेबल, पिंक आहे, रेड आहे, येलो आहे, ओके. आहे, हा. पर्पल आहे, खूप प्रकार 12 कलर आहे माझ्याकडे. ओके मोठ्यांमध्ये पण आहेत, छोट्यांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला इथे भवानी आर्ट्समध्ये यायचं आहे आणि खूप सुंदर सुंदर म्हणजे आपल्याला ऑप्शन्स पण खूप सारे मिळून जातील. हे बघा वाव हे एक आहे, ह्यामध्ये सुद्धा आहे. आणि इथे जर तुम्ही बघत असाल ना लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या बाजूला देखील लावला आणि खूपच सुंदर कलर वाटतो तो देखील. ह्यामध्ये पण दादा लटकनमध्ये जर तुम्हाला समजा झुमका किंवा असे काही लावायचं असेल तर कलर येतो, पिंक, ओके. रेड, ब्ल्यू, हा. जसं गोल्डन जसं आहे त्या सगळे मिक्स येत राहतात. ओके मला पाहिजे म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही हे करू शकता, ते पण अवेलेबल आहे यामध्ये. आणि इथे आपण येऊया, ह्या साईडला देखील तुम्ही बघू शकता. ते बघा हात आहेत, पाय आहेत बाप्पाचे, म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तेव्हा पण ऑर्डर द्यावी? आणि पायाची माझ्या छोट्या साईजचे रेडी आहे माझ्याकडे. ओके दाखवू ना. मोठ्या साईजचे तुम्हाला हवे असेल ना तर मी तुम्हाला बनवून देऊ शकतो. ओके जसं ते छोटं येतं, ओके हे पातळ मटेरियल मध्ये असतं थोडंसं, हां आणि हे रेडीमेड वाला आहे. ओके तुम्हाला आता हार्ड मटेरियल मध्ये हा. आवडतो हा आहे हार्ड मटेरियल. ते बघा हार्डमध्ये पाहिजे तर हे आहे आणि हेवी पण आहे. लागतं त्यासाठी मला ओके हाताची साईज द्यावी हात लागेल. द्यावा लागतो पीओपी. जर तुम्हाला असं हार्डमध्ये म्हणजे तुमचा जर गणपतीचं परमनंट म्हणजे कुठचा जर हात असेल तर तुम्हाला त्याचा हाताचा साचा घेऊन यावा लागेल. तसंच तुम्हाला ते सिल्वरमध्ये हवं आहे, सिल्वरमध्ये किंवा गोल्डमध्ये पाहिजे असेल तर गोल्डमध्ये आपल्याला अवेलेबल करून देणार आहेत. ओके तरी काय स्टार्टिंग प्राइस आहे दादा? स्टार्टिंग त्यामध्ये तुम्हाला छोटा दाखवला हा. ते आपल्याकडे 450 पासून सुरू आहे. ओके आणि असं कस्टमाइज हवं असेल तर हे वेटच्या नुसार असतं. हा त्याचा डिपेंड 2000-3000 जसं वेट जाणार जशी साईज असते ओके त्यानुसार. म्हणजे जसं जसं घेणार तसे तुम्ही साईजमध्ये हे करणार. आणि पावलांमध्ये सुद्धा आहे त्यांच्याकडे. हे काय ते यावर्षी वेगळं आहे वाटतं. हे नवीन बनवलंय, हँडमेड आहे ओके पावलं. की दरवर्षी आपल्याशी प्लेन मध्ये असतात यामध्ये. हा यावर्षी मी नवीन बनवले. ओके खूपच सुंदर आहे ते बघा. यामध्ये पण आपल्याला व्हरायटी डिझाईन्स देखील आहे ते बघा. तरी याची काय प्राइस आहे नॉर्मल वाले घेतले तर? नॉर्मल एक पत्राचे येतात हा. 550 आहे. म्हणजे ते आपण कसे पण म्हणजे फ्लेक्सिबल होतात ना ते. ते एक साईजचे असतात, हा. स्टँडर्ड साईज. ओके आणि हे मी असं बनवून घेतलंय म्हणजे ओके, त्या मापाची कोणाच्या मूर्तीची असेल हा. तर बसणार ते. ओके म्हणजे समजा कोणी माप घेऊन आलं पाहायचं ते आपल्याला बनवून मिळेल. माप घ्यायला माझ्याकडे अवेलेबल असेल ही हा. size तर मी तुम्हाला देईन. ओके मग नसेल तिथल्या तर तिथे तुम्ही तुम्हाला मिळून जाईल. साचा घेऊन ओके या, मी तुम्हाला हा बनवून देईन. तेच हे बघा हे आपल्याला ऑप्शन्स आहेत पावलांमध्ये सुद्धा हे बघा. आणि प्लेन गदा पण मध्ये आहे, असे उभे उंदीर मामा आहे. ओके हे बघा गदा दाखव ना दादा एकदा. गदांमध्ये पण आपल्याला ऑप्शन्स आहेत. हे बघा ही मोठी साईज आहे. यामध्ये पण अजून मोठी साईज मिळून जाईल ना आपल्याला हवी असेल तर? 1 फुटापर्यंत भेटेल गदा तुम्हाला. ओके मित्रांनो आता जर बघत असाल तर इथे गदा आहे, त्याचबरोबर इथे त्रिशूळ आहे, त्याबरोबर हत्यार ते बाप्पासाठी लागतात ते सुद्धा आपल्याकडे इथे भवानी आर्ट्समध्ये अवेलेबल आहे. तर दादा याबद्दल काय सांगशील? याच्यामध्ये आपल्याकडे छोट्या साईज पासून ते मिनी साईज पासून आहे. ओके इकडे लावलेले असं बघू शकतो तुम्ही. हे बघा. छोटी size पण आहे आपल्याकडे. छोटी साईजमध्ये पण आहेत आणि ह्यामध्ये पण तुम्हाला हे बघा मोर पीसमध्ये आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये म्हणजे त्रिशूळ आहे हे बघा, कुऱ्हाड पॅटर्नमध्ये देखील आहेत. आणि ह्यावरती पण त्यांनी वर्क केलेलं आहे म्हणजे डायमंड वर्क आहे बघा तुम्ही बघू शकता. आणि कलर पण आहेत यावरती वेगवेगळे. आणि हे फुलांची काय प्राइस आहे दादा? फुलं आपल्याकडे सुरू आहे 50 रुपयापासून. जास्वंदीचं छोटं फुल घेतलं 50, हां 80, 100, ओके. 150, 200. कमळाचं घेतलं कमळाचे असे फुल येतात. ओके वाव हे बघा सुंदर सुंदर आहे बघा. त्याच्यामुळे गोल्डन भेटेल. मस्त मस्त. आणि यामध्ये सिल्वर हवं असेल तर सिल्वर बघा. ते तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला कोटिंग करून देऊ. ओके हे बघा हे असे पॅटर्न आहेत यामध्ये आणि खूप सुंदर वाटणं. इथे जर तुम्ही बघत असाल ना तर बाप्पाच्या हातामध्ये इथे ठेवले आहेत बघा. आणि गदा आपल्याला कितीपर्यंत स्टार्टिंग आहे ही? गदा आपल्याकडे एकदम छोटी पासून आहे 200 रुपयापासून सुरू आहे. ओके. 200, 750 आहे, हां 1050 वाली आहे. ओके. मोठी घेतली तर 5500 ची आहे. ओके म्हणजे आपण ऑर्डर देणार तसे. ओके
तर मित्रांनो अजून जर तुम्हाला ऑप्शन्स हवेत म्हणजे बाप्पाच्या हातामध्ये जर मोरपीस जर तुम्हाला ठेवायचं असेल तर त्यामध्ये देखील आपल्याला ऑप्शन्स आहेत. तर दादा ह्याची काय प्राइस आहे स्टार्टिंग? हे सुरू होतं 200 पासून सुरू होतं. ओके. हे तुम्ही हातात देऊ शकता किंवा ओके. तुम्ही मुकुट आहे हे बघा. पुढच्या पाठीचा हवा तर तुम्ही असं पाठीही लावू शकता. ओके, म्हणजे मुकुटला पण तुम्ही अटॅच करू शकता. आणि ह्यामध्ये पण आपल्याला व्हरायटी पण आहे. हे बघा मोठी साईज आहे, त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे, मीडियम आहे आणि छोटी आहे बघा. आणि किती प्राइस रेंज आहे याची? 200, 350, ओके. 450 म्हणजे अगदी रिझनेबलमध्ये रेटमध्ये आहेत. आणि तुम्हाला हवं तसं आहे बघा. यावरती पण खूप सुंदर सुंदर मोराचे हे मीनावर केलेलं आहे. ओके, मीनावर केलेलं आहे. हे सगळे ओरिजिनल आहे. हां हे हवं तुम्ही नंतर बायसन खराब झालं की मोरपीस घेऊन पाठीला स्टिक करू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही इथे ग्लूनी पण चिटकवू शकतो ना? ग्लूनी तुम्ही इथे चिटकवू शकता ते बघा. म्हणजे काही म्हणजे आपल्याला चेंज करताना काय प्रॉब्लेम नाही येणार असं? नॉर्मल हलकंसं काढायचं. हां. दुसरा ओके. लावू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही नॉर्मली तुम्ही जसं काढू शकता तसं तुम्ही काढायचं आहे आणि चिटकवू शकता ते बघा. खूप सुंदर सुंदर आहे यामध्ये पण. आणि मुकुटांमध्ये कोणकोणती व्हरायटी आपल्याकडे? मुकुटमध्ये बघू शकता एवढे आपल्याकडे व्हरायटी आहे. ओके. तुम्हाला लहान साईज पासून ते मोठी साईज भेटेल. ओके, असं मुकुट आहे. हे बघा लहान साईजमध्ये आहे ही. 2 मुकुट आहे. ओके, हे बघा. वाव, हे बघा सुंदर आहे. मीडियम साईज आहे. ओके, हे बघा मीडियममध्ये आहे. हे बघा जसं तुम्हाला पाहिजे तसे साईज. मोर आहे त्याच्या मोठे डिझाईन मीनावर केलेले आहे. ओके. डायमंड वर्क केलेले आहे. आणि मोठ्या गणपतीसाठी ऑर्डर द्यायची असेल तर ते पण आहे, मिळून जातील ना? गणपतीसाठी पण भेटेल ओके. तुम्हाला. फक्त काय साचा? साईज द्यायला लागेल. ओके. हां 2 मुकुट बनवायचं असेल हां. म्हणजे असं हां असं 2 मुकुट पूर्ण बनवायचं असेल त्याच्यासाठी साचा हवा. साचा. ओके. हां, पीओपीचा साचा लागणार तुम्हाला असं जर मुकुट करायचं पण आहे. मोकळं असेल तर काढू शकतो. वा, लावू शकतो. ह्यामध्ये जर आपल्याला हे अटॅच करायचं असेल तर होऊन जाईल? हो, करू शकतो. ओके, म्हणजे जसं आता समजा मोठी मूर्ती आहे दादा मंडळाची, त्याला पण आपण सेम करू शकतो ना असं अटॅच करायचं असेल तर? आता मी एका ऑर्डरच्या अनुसार बनवलं. ओके. हे बघा पॅकेजिंग पण तुम्ही बघू शकता. ते बघा पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे बघा. वा, म्हणजे ऑर्डर हे सुद्धा खूप छान लागलंय बघा. हा किती फुटाचा आहे तरी म्हणजे गणपतीचा? 2.5-3 फुटाच्या मूर्ती आहे. ओके. कस्टमरची ऑर्डर होती, बघा बनवून आणलाय. ओके. शॉल सुद्धा आहे जी बाप्पाला नेसवतो आपण, ती सुद्धा आहे. तर त्यामध्ये आपल्याकडे गोल्ड मध्ये पण आहे, जसं दगडूशेठच्या गणपतीला घातलेलं. ओके, बघा ही सुद्धा आहे. तुम्हाला कलरफुल कापडीमध्ये हवे. ओके, म्हणजे प्रत्येक प्राइस हे बघा वर्क केलेलं. वा, हे बघा ही पण खूप सुंदर आणि कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर भेटेल तुम्हाला साईज. ओके, म्हणजे छोट्या गणपतीपासून ते अगदी 1 फुटापासून ते सार्वजनिक गणपती. ओके. तरी काय प्राइस रेंज आहे स्टार्टिंग? 200 रुपयापासून सुरू होतं. ओके, 200 रुपयापासून स्टार्टिंग आहे. त्याचबरोबर इथे पण त्यांनी ऑप्शन्स लावलेले आहेत बघा कलरमध्ये. हे मस्त मस्त डिझाईन्स आहेत. बघा तुम्ही इथे दाखवतो तुम्हाला मोत्यांमध्ये आहे. ते बघा वर्क पण खूप सुंदर केलेलं आहे. आणि जर तुम्हाला अजून हवे असतील तर ते सुद्धा आहे. ते बघा त्या पॅटर्नमध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स देखील त्यांनी लावलेले आहेत. आणि दादा आपल्याकडे लटकन सुद्धा अवेलेबल आहे का? हो, लटकन पण मिळेल. छोट्या मूर्तीसाठी पण लटकन आहे, अशा मोठ्या मूर्तीला पण लटकन आहे. बघा मोठ्या मूर्तीसाठी आहे. खूप सुंदर वाटतं, म्हणजे वर्क केलं आहे ना तो पण खूप भारी आहे बघा. छोटे साईज पण लावलेले बाहेर पण भारी आहे एकदम. आणि म्हणजे वर्क आहे ते देखील सुंदर आणि मोठ्यांमध्ये. त्याचबरोबर इथे जर तुम्हाला छोट्यांमध्ये पाहिजे असतील तर छोट्यांमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. वा, हे बघा मोर आहे इथे आणि खूप सुंदर. हे कितीला आहे दादा? मोरवाला 850 रुपये, 750. साईज घेणार जसं साईज घेणार तसं. यामध्ये जर आपल्याला 2.25 फूटमध्ये हवं असेल तर छोटं पण आहे. छोटं पण यावेळी मी कस्टमाइज करून परमनंट साठी बनवलं. ओके, दाखव ना. वाव, हे बघा छोट्या मूर्तीसाठी पण हे आपल्याला लाईफ टाइम यूज करायचं. ओके, फक्त आपल्याला मूर्तीसाठी तुम्हाला जसं इथे अटॅच करण्यासाठी पण इथे त्यांनी होल दिलेलं आहे बघा. खूप सुंदर. आणि यामध्ये पण आपल्याला डिझाईन्स मिळून जातील ना? छोटी मोठी. ओके, हां, म्हणजे जसं तसं पाहिजे तसं साईजमध्ये आपल्याला अवेलेबल आहे बघा. तुम्ही बघू शकता. वर्क पण तुम्ही बघा एकदम खूप सुंदर सुंदर आणि बारीकरित्या केलेलं आहे बघा. मूर्तीच्या थीमच्या अनुसार आम्ही थीम जसं जय श्रीरामची मूर्ती असते, हां
तर हे असं श्री लावलेलं आणि असं बनवलं. ओके वाव, हे बघा जय श्रीराम, म्हणजे यावर्षी ती रामाची रामलल्लाची जी मूर्ती आली त्यामध्ये पण किंवा दुसऱ्या कुठची मूर्ती रामारूपी आम्ही असेल. असं गणेश गल्लीच्या मूर्तीला लावला होता. ओके 2-3 वर्ष आधी हा बघ मूर्ती माहिती आहे. रामाची. ओके तेव्हा मी लावला होता. मागच्या वर्षी राजमुद्रा लावला होता. हा, तसं म्हणजे हे गणेश 3 वर्षी गल्लीची पण 3-4 तुम्हीच होतात. लटकन ती तयार करतात ना. गणेश गल्लीची बाली लटकन मीच बनवतो. ओके बघा खूप सुंदर आहे बघा. तरी काय कॉस्टिंग पडेल दादा अशी जसं कस्टमाइज करायला गेलं तर अराउंड 5,000-3,000 असे ओके. वेगळे. हा. नॉर्मल आपले घ्यायला गेले तर 100 आहे. ओके 100 रुपयापासून, म्हणजे ह्या ज्या लावल्यात त्या ना सर्व. हे बघा परत इथे बाली सुद्धा आहे, तिथे वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये, रुद्राक्षमध्ये आहे, वेगवेगळ्या डिझाईन्स वर्कमध्ये सुद्धा आहे बाली. बघा आपल्याला ऑप्शन मिळून जातील. तरी बालीची काय प्राइस रेंज आहे दादा स्टार्टिंग? बाली आपल्याकडे 20 रुपयापासून सुरू आहे. ओके 20 रुपयापासून बाली स्टार्ट आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता गणपतीच्या वरती जे आपण झुंबर टाईप, हे दादा ह्याला काय म्हणतात? छत्र म्हणतात. छत्र. तरी काय स्टार्टिंग प्राइस आहे याची? हे चालू होतं 1,000 रुपयापासून. 1000 रुपयापासून. आणि यामध्ये छोट्या गणपतीसाठी पण मिळून जाईल. 1,000 रुपयापासून. हा ओके. मोठा यातला 5,000 आहे, ओके. 6,000 आहे, 3,000 आहे. हां एवढा हवा मोठा एवढा मोठा भेटेल. ओके. जसे जसे ऑर्डर करणार तशी मिळून जातील. ओके. आणि खूप तुम्ही बघू शकता मोदकामध्ये सुद्धा व्हरायटी आहे इथे, तुम्हाला जसं पाहिजे तसं. गोल्डमध्ये आहे, सिल्वरमध्ये आहे. हे पण आहे, 5 फळांचं आहे. 5 फळांचं जर तुम्ही कोणत्या गणपतीला गेलात तर तुम्ही हे फुलं. नारळ, वाव हे बघा. जास्वंदी फूल, केळी, हळदी कुंकू. वाव हे बघा, हे सुंदर सुंदर आहे. बघा ह्यांची काय प्राइस आहे? हे आहे 720 ला आहे. 720, 720ला आहे दोन्ही ना. हो. ओके 720ला आहे. आणि यामध्ये काय अजून व्हरायटी आहे का कोणती? हे अशी केळी येतात. ओके केळ्यांमध्ये सुद्धा आहे बघा. हो. कितीला हे छोटेवाले? सगळ्यात छोटे 200. ओके ते बघा आणि प्रत्येक 200 साईज अवेलेबल आहे यांच्याकडे. बघा बजात उभे उंदीर मामा सुद्धा आहे ते बघा. ह्यांची काय कॉस्टिंग आहे दादा? उभे उंदीर मामा आहेत ते छोटे उंदीर मामा आहे 370 ला. ओके 370ला. त्याचबरोबर मोठ्यामध्ये सुद्धा इथे अवेलेबल आहे ते बघा. ओके हे बघा हे कितीला? आपली जोडी येते 600 रुपयापासून सुरू आहे. 600 रुपयापासून. ओके 1500-2000 जशी साईज घेणार त्यानुसार. ओके. तर थँक्यू दादा, चांगली माहिती दिलीस. आणि यावर्षीसाठी ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. भवानी आर्ट्स मध्ये कसं यायचं याचा ऍड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये येतो. यांचा इंस्टाग्राम हँडल सुद्धा मी स्क्रीनवरती लावतोय, तर नक्की चेकआउट करा. आपण भेटू असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग्स.